हॅलो फ्रेंड्स, आज आपण रिप्रोडक्शन इन ॲनिमल्सचा पार्ट 3 बघणार आहोत. मागच्या पार्टमध्ये आपण पाहिलं होतं ह्यूमन्समधली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय असते, त्याचे पार्ट्स कुठले कुठले आहेत, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. तसंच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट आपण बघितले होते. कुठं कुठं काय काय फंक्शन चालतं, कुठल्या कुठल्या पार्टचं काय इम्पॉर्टन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या पार्टमध्ये बघितल्या होत्या. आता त्याच्या पुढची काही इन्फॉर्मेशन आपण ह्या पार्टमध्ये घेणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूया फर्टिलायझेशन इन डिटेलमध्ये काय असतं आणि फर्टिलायझेशन कुठल्या कुठल्या प्रकारे होतं, कसं कसं होतं ह्याची आपण थोडी इन्फॉर्मेशन घेऊया. द प्रोसेस इन विच द मेल अँड फिमेल गॅमिट्स मीट अँड फ्यूज टुगेदर टू फॉर्म अ झायगोट इज नोन ॲज अ फर्टिलायझेशन ऑर सिनगॅमिट. हे आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे, 7th स्टँडर्डमध्ये पण बघितलेलं आहे की फर्टिलायझेशन म्हणजे नक्की काय. फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर मेल आणि फिमेल गॅमिट जी असतात ही एकमेकांबरोबर फ्यूज होतात आणि झायगोट तयार करतात. त्याला म्हटलं जातं फर्टिलायझेशन ऑर सिनगॅमी. इथं हा सिनगॅमी हा एक वर्ड आपल्याला नवीन आला. इट मीन्स फर्टिलायझेशन. इट ऑकर्स आउटसाइड द बॉडी कॉल्ड एक्सटर्नल फर्टिलायझेशन ऑर इनसाइड द बॉडी कॉल्ड इंटरनल फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन ही जी प्रोसेस आहे म्हणजे मेल आणि फिमेल गॅमिटचं फ्युजन होणं जे आहे किंवा युनियन जे होतं हे एकतर आउटसाइड द बॉडी होतं किंवा इनसाइड द बॉडी होतं. काही ऑर्गॅनिझम्समध्ये आउटसाइड बॉडी मेल आणि फिमेल गॅमिट्स रिलीज केली जातात आणि त्यांचं फ्युजन होतं, त्याला म्हटलं जातं एक्सटर्नल फर्टिलायझेशन. काही ॲनिमल्समध्ये हे मेल आणि फिमेल गॅमिट्स त्या बॉडीमध्येच आतमध्ये फ्युजन करतात आणि गॅमिट तयार करतात, त्याला म्हटलं जातं इंटरनल फर्टिलायझेशन. खाली 2 पिक्चर तुम्हाला दिसत आहेत बघा. एका याच्यामध्ये फ्रॉग दिसत आहेत, त्या मेल आणि मेलनी स्पर्म रिलीज केलेले आहेत बाहेर, फिमेलनी एग्ज रिलीज केलेले आहेत आणि त्यांचं बाहेर फ्युजन होऊन गॅमिट्स तयार झालेले आहेत. आणि त्याच्या शेजारी आपलं ह्युमनचं तुम्हाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दिसते की ज्याच्यामध्ये हे जे फर्टिलायझेशन आहे हे त्या फिमेलच्या बॉडीमध्ये होताना दिसतं. इन ॲनिमल्स लाईक फिश अँड फ्रॉग्स फर्टिलायझेशन टेक्स प्लेस आउटसाइड द बॉडी. फिश, फ्रॉग, काही रेप्टाईल्स ह्यांच्या बाबतीत काय होतं, हे जे फर्टिलायझेशन आहे हे बॉडीच्या बाहेर होत असतं आणि दे आर कॉल्ड एक्सटर्नल फर्टिलायझेशन. द फिमेल ॲनिमल रिलीजेस एग्ज इन वॉटर अँड ॲट द सेम टाइम द मेल रिलीजेस स्पर्म्स इन द वॉटर. ह्याच्यामध्ये काय होतं एक्सटर्नल फर्टिलायझेशनमध्ये, फिमेल ॲनिमल जो असतो, फिमेल जी असते ती काय करते, आपली एग्ज पाण्यामध्ये रिलीज करते. त्याच वेळी तिथं मेल सुद्धा काय करतो, आपले स्पर्म सुद्धा त्या पाण्यामध्ये रिलीज करतो. द स्पर्म्स स्विम थ्रू द वॉटर अँड ऑन रिचिंग अॅन एग वन ऑफ द स्पर्म्स फर्टिलायझेस विथ द एग. आता हे जे स्पर्म जे आहेत आपण बघितलं ह्युमन ह्याच्यामध्ये सुद्धा त्याला टेल असते, तसं ह्या स्पर्मचा सुद्धा टेल असते. ते काय करतात, स्विम होत 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 त्या एगपर्यंत पोचतात आणि त्या सगळ्या स्पर्म्समधला एक स्पर्म जो आहे तो त्या एग बरोबर फर्टिलाइज करून ते एग फर्टिलाइज करतो. दिस फर्टिलाइज्ड एग रिमेन्स इन वॉटर अँड डेव्हलप्स इन टू अ न्यू इंडिव्हिज्युअल. हे जे फर्टिलाइज झालेलं एग आहे किंवा जे झायगोट आहे ते काय होतं, पाण्यामध्येच राहतं, तिथंच ते ग्रो होतं आणि त्याच्यातनंच नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. फर्टिलायझेशन दॅट टेक्स प्लेस आउटसाइड द बॉडी ऑफ अन ऑर्गॅनिझम इज नोन ॲज एक्सटर्नल फर्टिलायझेशन. आता ह्या केसमध्ये बघा, ज्या ऑर्गॅनिझम्सच्या फर्टिलायझेशन त्यांच्या बॉडीच्या बाहेर होतं त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल फर्टिलायझेशन. अ लार्ज नंबर ऑफ एग्ज need to be fertilized in this method because most of the fertilized eggs get washed away by water or are eaten by predators. बघा, ह्या केसमध्ये हे एक्सटर्नल फर्टिलायझेशन असल्यामुळे ही जी फर्टिलाइज्ड एग्ज आहेत ही पाण्याबरोबर वाहून जातात किंवा इतर ॲनिमल्स जे आहेत त्यांचं ते फूड आहे त्यांना ते खातात. त्यामुळं इथं सर्व्हायव्हल चान्स केव्हा असतो, ज्यावेळी लार्ज नंबर ऑफ एग्ज फर्टिलाइज होतात त्यावेळी त्याच्यातनं काही थोडी एग्ज जी अशी आहेत की ती सर्व्हाइव्ह होतात आणि मग त्याच्यातनं इंडिव्हिज्युअल्स नवीन तयार होतात. त्यामुळं इथं एक्सटर्नल फर्टिलायझेशनमध्ये एक वैशिष्ट्य काय आहे, इथं लार्ज नंबर ऑफ एग्ज फर्टिलाइज होणं हे गरजेचं असतं. अ लार्ज नंबर ऑफ एग्ज एन्श्युअर्स द सर्व्हायव्हल ऑफ सम ऑफ द ऑफस्प्रिंग्स. ज्यावेळी हजारो अंडी घातली जातात त्यावेळी त्यातली फक्त काहीच अंडी किंवा एग्ज ही फक्त ऑफस्प्रिंग्सपर्यंत पोहोचू शकतात. बाकीची जी एग्ज असतात ती आयदर वेस्ट जातात
किंवा इतर प्रेडेटर्स त्यांना खाऊन जातात किंवा ती पाण्यामध्ये फ्लो होऊन इकडं तिकडं निघून जातात. सो एक्सटर्नल फर्टिलायझेशनचं स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर इथं लार्ज नंबर ऑफ एग्स असावी लागतात. आता पुढचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड इंटरनल फर्टिलायझेशन. व्हेन फर्टिलायझेशन टेक्स प्लेस इनसाइड द ॲनिमल्स बॉडी इट इज नोन ॲज इंटरनल फर्टिलायझेशन. ज्यावेळी त्या ॲनिमलच्या बॉडीच्या आतमध्ये मेल फिमेल गॅमेट्सचं फ्युजन होतं आणि झायगोट तयार होतं, त्याला म्हणलं जातं इंटरनल फर्टिलायझेशन. इंटरनल फर्टिलायझेशन हॅपन्स इन मोस्ट टेरेस्ट्रियल ॲनिमल्स सच ॲज इन्सेक्ट्स, रेप्टाइल्स, बर्ड्स, मॅमल्स. मोस्टली जे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत जसं की इन्सेक्ट्स आहेत, रेप्टाइल्स आहेत, बर्ड्स आहेत, मॅमल्स आहेत आपल्यासारखे, डॉगसारखे, कॅटसारखे, ह्यांच्या बाबतीत हे इंटरनल फर्टिलायझेशन आपल्याला पाहायला मिळतं. Unlike external fertilization, there is no need to produce a large number of eggs in internal fertilization. जसं आपण बघितलं एक्सटर्नल फर्टिलायझेशनमध्ये आपल्याला नंबर ऑफ एग्स तिथं जास्त असावे लागतात फॉर सर्वायवल चान्सेस वाढण्यासाठी. तसं इंटरनल फर्टिलायझेशनमध्ये गरज नसते. कारण का, एक्सटर्नल फर्टिलायझेशनमध्ये त्या एग्सना कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नसतं. पण इंटरनल फर्टिलायझेशनमध्ये त्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये, त्या फिमेलच्या बॉडीमध्ये ही सगळी प्रोसेस झाल्यामुळे ते एग असेल किंवा तो झायगोट असेल, तो एम्ब्रिओ असेल, हा काय असतो, वेल प्रोटेक्टेड असतो. त्यामुळं इथं जास्त एग्स असण्याची गरज नसते. इथं 1-2 एग्समध्ये सुद्धा 99% सर्व्हायवल चान्सेस असतात. इंटरनल फर्टिलायझेशन डज नॉट ऑकर इन द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. इंटरनल फर्टिलायझेशन हे कधीही एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये होऊ शकत नाही. बिकॉज द एग अँड द स्पर्म रिक्वायर अ वॉटरी मीडियम टू सर्व्हाइव्ह. कारण का, तर एग आणि स्पर्म जे आहेत ह्यांच्या सर्व्हायवलसाठी वॉटरी मीडियम किंवा फ्लुइड, लिक्विड मीडियम असण्याची गरज असते. अँड द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट ऑफर्स ड्राय कंडिशन. आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही जर बघितलं तर तिथं कोणत्याही वेळी ड्राय कंडिशन प्रिव्हेल होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे इंटरनल फर्टिलायझेशन हे एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये होऊ शकत नाही. आता इथं इंटरनल आणि एक्सटर्नल फर्टिलायझेशनमधले जे डिफरन्सेस आहेत हे मुख्यत्वे करून लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावरती क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये येऊ शकतो. पुढचा पार्ट आपण बघणार आहोत फर्टिलायझेशन इन ह्युमन्स. स्पर्म्स आर इंट्रोड्युस्ड इन टू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक बाय पेनिस. मेलची जी पेनिस असते त्याचं एंट्रीमधनं त्या एंट्रीमधनं फिमेलच्या बॉडीमध्ये किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये स्पर्म हे इजॅक्युलेट केले जातात किंवा इंट्रोड्यूस केले जातात. फर्टिलायझेशन टेक्स प्लेस इन द ओव्हिडक्ट्स ऑर फेलोपाईन ट्यूब्स ऑफ द फिमेल. हे आपण लास्ट पार्टमध्ये बघितलं होतं की फिमेलची जी ओव्हिडक्ट किंवा फेलोपाईन ट्यूब असते तिथं हे स्पर्म जाऊन पोचतात. तिथं ऑलरेडी ओव्हम प्रेझेंट असतं. तिथपर्यंत हे स्पर्म स्विम होत जातात आणि तिथं त्यांचं फर्टिलायझेशन होतं. खालच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते बघा, त्या पेनिसमधनं स्पर्म इजॅक्युलेट केलेले आहेत. इजॅक्युलेशनची प्रोसेस दाखवलेली आहे. तिथनं त्या स्पर्म्सचा येलो ॲरोजनी त्यांचा वे दाखवलेला आहे. तिथनं ते फेलोपाईन ट्यूबमध्ये शिरतात. त्याच्यानंतर फेलोपाईन ट्यूबच्या तोंडाला फनेल शेप जे त्याचं तोंड आहे तिथं त्यांचं फर्टिलायझेशन होतं. ओव्हम बरोबर झायगोट तयार होतं आणि तिथनं पुढची प्रोसेस ही सुरू होते. वन ऑफ स्पर्म्स फ्यूज विथ ओव्हम अँड फॉर्म्स झायगोट. आता नंबर ऑफ स्पर्म्स आत रिलीज केले जातात, पण ओव्हम एकच असतं. त्यामुळं एकच स्पर्म त्यापैकी तिथं सक्सेसफुल होतो ह्या ओव्हम बरोबर फ्यूज होण्यामध्ये आणि त्याच्यामधनं झायगोट तयार होतं. द न्यूक्लियस ऑफ द स्पर्म फ्युजेस विथ द न्यूक्लियस ऑफ द ओव्हम. ज्यावेळी हे स्पर्म आणि ओव्हमचं फ्युजन होतं त्यावेळी बेसिकली काय होतं, त्या दोघांची न्यूक्लियस आहेत ही एकमेकांबरोबर फ्यूज होतात इन द फेलोपाईन ट्यूब्स टू फॉर्म अ सिंगल सेल्ड झायगोट. हे न्यूक्लियस दोघांची एक झाल्यामुळे काय होतं, जे झायगोट असतं हे सिंगल सेल्ड असतं. त्याच्यामध्ये 2 सेल म्हणजे ओव्हम आणि स्पर्म ह्या जरी 2 वेगळ्या सेल असल्या तरी ज्यावेळी त्यांचं फ्युजन होतं त्यावेळी एकच सिंगल सेल तयार होते ज्याला आपण म्हणतो झायगोट. हे मात्र लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं कारण स्पर्म एक वेगळी सेल आहे, ओव्हम एक वेगळी सेल आहे. मग दोन्हीची मिळून 2 सेल होतात का झायगोटच्या? तर नाही, एकच सेल तयार होते. ऑलवेज इन ह्युमन बीइंग्स झायगोट इज अ सिंगल सेल्ड. Zygote formed in fallopian tube divides and redivides to form a ball of cells called an embryo. आता हे जे झायगोट आहे
ह्याच्यामध्ये ते सिंगल सेल जे असते त्याचं डिव्हिजन होतं, बायनरी फ्युजन व्हायला लागतं. म्हणजे एकाच्या 2 सेल्स होतात, 2च्या 4 होतात, 4च्या 8 होतात, असं त्याचं बायनरी फ्युजन होत 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 काय होतं, एक सेलचा बॉल तयार होतो किंवा एक टिश्यू तयार होतो, ज्याला म्हणलं जातं एम्ब्रिओ. खालच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. पहिल्यांदा एकाच्या फर्टिलायझेशन झालेलं आहे, एक सिंगल झायगोट सेल तयार झालेली आहे, त्याच्यात 2 सेल झाल्या, 4 सेल झाल्या, 8 सेल झाल्या, असं वाढत वाढत नंतर ते युटेरसमध्ये येऊन त्याचा एम्ब्रिओ तिथं तुम्हाला तयार झालेला दिसतोय. The embryo moves into uterus and attaches to the inner wall of the uterus by the process of implantation for further development. आता हा पहिल्यांदा जो एम्ब्रिओ आहे हा सुट्टा असतो, तो कुठे अटॅच झालेला नसतो, बिकॉज इट इज अ टिश्यू, बॉल ऑफ अ सेल. मग तो सरकत सरकत युटेरसपर्यंत येतो आणि युटेरसची जी आतली वॉल असते, एंडोमेट्रियम जे असतं, त्या वॉलला तो अटॅच होतो आणि तिथनं त्याची फर्दर डेव्हलपमेंट सुरू होते. आणि ही जी अटॅच होण्याची जी प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रिओ. हे नीट लक्षात ठेवा. शेजारच्या फिगरमध्ये तुम्हाला क्लिअर दिसतंय ते लक्षात आलं. आणि ही इम्प्लांटेशन प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, कारण जर एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन जर झालं नाही तर त्याची फर्दर डेव्हलपमेंट होत नाही. ह्याला कारण असं की त्या एम्ब्रिओच्या ग्रोथसाठी लागणारे जे सगळे न्यूट्रिएंट्स आहेत, ऑक्सिजन आहे, ब्लड आहे, हे सगळं काय होतं त्या एम्ब्रिओला त्या युटेरसच्या वॉलमधनं जे एंडोमेट्रियम तुम्हाला दिसतंय त्याच्यातनं सप्लाय केलं जातं. त्यामुळे इम्प्लांटेशन प्रोसेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इम्प्लांटेशन इज द बिगिनिंग ऑफ द प्रेग्नन्सी. ही प्रेग्नन्सीची सुरुवात असते. म्हणजे एखादी फिमेल आपण म्हणतो ज्यावेळी प्रेग्नंट झाली, ह्याचा अर्थ काय, तो एम्ब्रिओ जो आहे तो युटेरसच्या वॉलला, त्या एंडोमेट्रियमला तो अटॅच झालेला आहे, इम्प्लांट झालेला आहे. ड्युरिंग नेक्स्ट 3 months एम्ब्रिओ अंडरगोज फर्दर डेव्हलपमेंट टू फॉर्म अ फिटस. आता हा जो एम्ब्रिओ आहे, हा एम्ब्रिओ जर तुम्ही बघितला तर हा जस्ट एक टिश्यूचा बॉल किंवा सेलचा बॉल असतो. त्याच्यात तुम्हाला कुठलेही ऑर्गन दिसत नसतात. पण काय होतं, नेक्स्ट 3 monthsमध्ये हळूहळू हळू त्याची ग्रोथ व्हायला लागते, वेगवेगळे ऑर्गन्स दिसायला लागतात. आधी हेड दिसतं, मग छोटे छोटे लिम्स दिसायला लागतात आणि त्या स्टेजला आपण म्हणतो फिटस. द सेल्स ऑफ द एम्ब्रिओ डिव्हाइड अँड डिफरन्शिएट टू फॉर्म डिफरंट टिश्यूज अँड ऑर्गन्स. खाली पिक्चर तुम्हाला दिसतंय बघा. त्याच्यामध्ये पहिलं फर्टिलाइज्ड एक दाखवलंय, नंतर 2 सेल स्टेज दाखवली, 4 स्टेज, 8 सेल, 16 सेल, नंतर ब्लास्टोसाइड म्हणजे नंबर ऑफ सेलचं एक स्ट्रक्चर, त्याच्यानंतर 4 वीक्सचा फिटस दाखवलाय, 10 वीक्सचा दाखवलाय, 16 वीक्सचा दाखवलाय आणि 20 वीक्सचा दाखवलाय. म्हणजे काय, स्टेज बाय स्टेज हे एम्ब्रिओ जो आहे हा डिव्हाइड होत राहतो, म्हणजे त्याच्या सेल्सचं डिव्हिजन होत राहतं. हळूहळू वेगवेगळ्या टिश्यूज तयार होतात आणि टिश्यूजपासून वेगवेगळे ऑर्गन्स फॉर्म व्हायला सुरुवात होते. व्हेन ऑल द बॉडी पार्ट्स ऑफ द एम्ब्रिओ कॅन बी आयडेंटिफाईड द एम्ब्रिओ इज कॉल्ड अ फिटस. ज्यावेळी ह्या एम्ब्रिओचे सगळे बॉडी पार्ट्स वेगवेगळे आयडेंटिफाय व्हायला लागतात, हेड वेगळं दिसायला लागतं, हेडवरती आईच्या स्लीट डेव्हलप होतात, त्याच्यानंतर नोज थोडंसं स्ट्रक्चर दिसायला लागतं, लिम्स म्हणजे हातपाय थोडे थोडे छोटे छोटे दिसायला लागतात. बघा खालच्या पिक्चरमध्ये तुम्हाला क्लिअर दिसतंय ते. ही जी एम्ब्रिओची स्टेज असते जिथं तुम्ही त्याचे सगळे बॉडी पार्ट्स आयडेंटिफाय करू शकता, दॅट स्टेज इज कॉल्ड फिटस. द स्टेज ऑफ डेव्हलपमेंट फ्रॉम द एम्ब्रियोनिक स्टेज टिल बर्थ इज कॉल्ड द फॉयटल स्टेज. आता एम्ब्रिओची डेव्हलपमेंट सुरुवात झाली आणि तो मोठा होत होत ग्रो होत 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 त्याच्यापासून फुल ग्रोन बेबी तयार झालं, त्याच्यापर्यंत आणि त्याचा बर्थ झाला. ही जी स्टेज आहे सगळी ह्याला म्हणलं जातं फॉयटल स्टेज. खाली तुम्हाला दाखवले बघा फिटल ग्रोथ कशी कशी होती. फ्रॉम 8 to 40 वीक्सपर्यंत तुम्हाला तिथं ग्रोथ दाखवलेली आहे. हळूहळू तो एम्ब्रिओ आहे पहिला दाखवलाय तो 8 वीक्सचा आहे, नंतर तो 12 वीक्सचा, असं करत करत 40 वीक्सपर्यंत त्याचे बऱ्यापैकी सगळे ऑर्गन्स प्रॉपर डेव्हलप झालेले असतात. द फिटस टेक्स अबाउट 9 months or 260 days to 66 days टू कम्प्लीट इट्स डेव्हलपमेंट. आता ह्या फिटसची कम्प्लीट डेव्हलपमेंट व्हायला सर्वसाधारणपणे किती दिवस लागतात, तर 9 months किंवा 266 daysमध्ये हा फिटस फुल्ली बेबीमध्ये ग्रो होतो. वेन द फेटल डेव्हलपमेंट इज कम्प्लीट द मदर गिव्स बर्थ टू द बेबी. ज्यावेळी ह्या बेबीची मदरच्या वूममध्ये फुल ग्रोथ होते, सगळे पार्ट्स डेव्हलप होतात, इंटरनल ऑर्गन्ससुद्धा डेव्हलप झालेले असतात, फुल्ली लंग्स डेव्हलप झालेले असतात, हार्ट डेव्हलप झालेलं असतं, सगळ्या ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम डेव्हलप झालेली असते, डायजेस्टिव्ह सिस्टीम डेव्हलप झालेली असते. ह्या सगळ्या सिस्टीम डेव्हलप झाल्यानंतर मग ती मदर काय करते, त्या बेबीला बर्थ देते आणि ते बेबी
आउटर वर्ल्डमध्ये एंटर करतं. आता ह्या केसमध्ये त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम काम करत नसते कारण फूड नसतं पोटामध्ये. दुसरी गोष्ट रेस्पिरेटरी सिस्टीम काम करत नसते कारण एअर नसते आतमध्ये. मग हे सप्लाय कुठनं होत असतं ऑक्सिजन आणि फूड? तर मदरच्या वूममध्ये जिथं ते इम्प्लांटचा जो पॉईंट असतो तिथनं काही ब्लड व्हेसल्स त्या बॉडीमध्ये एंटर झालेले असतात आणि तिथनं हे सगळं सप्लाय त्या बेबीला न्यूट्रिएंट, ऑक्सिजन, ब्लड हा सगळा सप्लाय त्या बेबीच्या बॉडीला होत असतो. ज्यावेळी ही बेबी फुल ग्रोन होते, तिचं बर्थ होतं, त्या मोमेंटला त्याची लंग्स काम करायला सुरुवात करतात अँड दॅट बेबी स्टार्ट्स ब्रीदिंग. हार्ट हे आधीपासूनच चालू असतं, लक्षात ठेवा. जेव्हापासून हे हार्ट डेव्हलप होतं तेव्हापासून हार्टचं पंपिंग चालू असतं, ब्रेन काम करत असतो, सगळं चालू असतं. फक्त रेस्पिरेटरी सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम ही काम करत नसते. ते केव्हा सुरुवात होतं? व्हेन दॅट बेबी एंटर्स द आउटर वर्ल्ड. हे लक्षात ठेवा. झायगोट इज फॉर्म्ड बाय फ्युजन ऑफ एग सेल ऑफ मदर अँड स्पर्म सेल ऑफ फादर. आता एम्ब्रियोची डेव्हलपमेंट कशी होती बघूया. झायगोट केव्हा तयार होतं तुम्हालाही माहिती आहे, ज्यावेळी मदरची एग सेल आणि फादरची स्पर्म सेल ह्यांचं फ्युजन होतं. शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलंय बघा, ते एग आहे, तो ब्ल्यू कलरचा स्पर्म आहे, ह्यांचं फ्युजन होऊन सिंगल सेल झायगोट तयार झालेलं आहे. त्याचवेळी झायगोट हे तयार झालेलं असतं. द न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म्ड फ्रॉम झायगोट विल देअरफॉर inherit some characteristics from the mother and some from the father. स्पर्म मध्ये फादरच्या साईडने आलेली जीन्स असतात आणि एग्समध्ये मदर साईडने आलेली जीन्स असतात. ज्यावेळी ह्या दोन्हीचं फ्युजन होऊन एक सिंगल सेल तयार होते त्यावेळी त्या सेलमध्ये दोन्ही साईडचे जीन्स जे असतात हे मिक्स झालेले असतात. मदरचे पण जीन्स असतात, फादरचे पण जीन्स असतात. त्यामुळं तो जो इंडिव्हिज्युअल जो तयार होतो तो काय करतो, काही कॅरेक्टरिस्टिक्स मदरकडनं घेतो, काही कॅरेक्टरिस्टिक्स फादरकडनं घेतो आणि ह्याला म्हणलं जातं इनहेरिटन्स ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स. लक्षात आलं. आणि त्यामुळं सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तो जो इंडिव्हिज्युअल असतो तो जेनेटिकली किंवा फिजिकली पेरेंट्सपासून डिफरंट दिसू शकतो, व्हेरिएशन असू शकतं. त्याला रिझन काय आहे? द मिक्सिंग ऑफ जीन्स. लक्षात आलं. फर्दर काय होतं? ॲट बर्थ वुमेन हॅव 1 to 2 million eggs but only about 3 lakh eggs will be left by time puberty hits. ज्यावेळी एखाद्या वुमनचा बर्थ होतो त्यावेळी 1 to 2 million एग्स त्या बॉडीमध्ये असतात. पण जोपर्यंत ती वुमन जी आहे ती प्युबर्टी स्टेजला पोहोचते त्यावेळी काय होतं, मॅक्झिमम ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेटली 3 lakhs एग्स ही तिथं बॉडीमध्ये तयार असतात. ओनली 300 to 400 ऑफ these eggs will be ovulated before menopause. आता ह्या एवढ्या एग्सपैकी फक्त 300 ते 400 एग्सच अशी असतात जी ओव्ह्युलेट होऊ शकतात. म्हणजे काय, तिथनं बाहेर येऊन फेलोपाईन ट्यूबमध्ये येऊ शकतात बिफोर मॅनोपॉज. मॅनोपॉज म्हणजे काय, ही जी ओव्ह्युलेशनची प्रोसेस आहे ही चालू असते आणि ती एका सर्टन एज नंतर ती प्रोसेस बंद होते. कुठली? ओव्ह्युलेशनची. ओव्ह्युलेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे फॉर्मेशन ऑफ ओव्हम इन फिमेल बॉडी. ही प्रोसेस बंद होते साधारणपणे अप टू द एज ऑफ 50 ही प्रोसेस थांबते. त्याला म्हणलं जातं मेनोपॉज. तोपर्यंत 300 ते 400 एग्स ही ओव्ह्युलेट करण्याची कॅपॅसिटी त्या फिमेल बॉडीमध्ये असते. Each man on the other hand produces more than 500 billion sperm cells in his lifetime. त्याच्याच जर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर एखादा मॅन असेल म्हणजे मेल असेल तर त्याच्या बॉडीमध्ये जवळजवळ 500 बिलियन स्पर्म्स टोटल त्याच्या लाईफस्पॅनमध्ये तयार करण्याची कॅपॅसिटी असते. ऑलवेज रिमेंबर, ओव्हमपेक्षा स्पर्म्सचा काउंट हा नेहमीच जास्त असतो कारण तिथं एका ओव्हमबरोबर एकच स्पर्म फक्त फ्यूज होऊ शकतो आणि ह्याच्यासाठी नंबर ऑफ स्पर्म्स, कारण त्यांना पूर्ण ट्रॅव्हल करत वजायनामध्ये इंट्रोडक्शन झाल्यानंतर तिथनं युटेरसमधनं फेलोपाईन ट्यूबमधनं ट्रॅव्हल होत होत त्या ओव्हमपर्यंत पोहोचायला लागतं. ह्या पिरियडमध्ये बरेचसे स्पर्म्स हे वेस्ट होतात किंवा वॉशआउट होतात. त्यामुळे इथं चान्सेस फ्यूज होण्याचा चान्सेस वाढण्यासाठी नंबर ऑफ स्पर्म्स इज ऑलवेज मोर दॅन एग्स. हे लक्षात ठेवा. आता हे झालं आपलं नॉर्मल कंडिशन. हेल्दी बॉडीमध्ये एम्ब्रिओ डेव्हलपमेंट कशी होते, फर्टिलायझेशन कसं होतं, त्याच्यापासून बेबी कशी तयार होते. पण काही केसमध्ये ह्या प्रोसेसमध्ये काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता असतात. जर ती फिमेल हेल्दी नसेल किंवा ते रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जर हेल्दी नसेल तर तिथं फर्टिलायझेशनला काही प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यासाठी काय केलं जातं ते आपण बघूया. इन व्हिट्रो फर्टिलायझेशन.
In vitro fertilization or IVF is a technique used to assist in reproduction. मग अशा बॉडीमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, फर्टिलायझेशन होत नसेल किंवा इम्प्लांटेशन होत नसेल, तर त्या केसमध्ये हे इन विट्रो फर्टिलायझेशन हे टेक्निक वापरून तिथं बेबी कन्सीव्ह केली जाते. ती कशी केली जाते ते आपण बघूया. In certain cases, due to problems in the oviduct, fertilization cannot take place normally. काही फिमेल बॉडीजमध्ये ओव्हिडक्टमध्ये प्रॉब्लेम असतो, ओव्हम तयार होण्यामध्ये प्रॉब्लेम असतो, किंवा जे एंडोमेट्रियम असतं त्याला तो एम्ब्रिओ अटॅच होण्यामध्ये प्रॉब्लेम असतो. ह्या काही गोष्टींमध्ये फर्टिलायझेशन प्रॉपरली त्या बॉडीमध्ये होऊ शकत नाही. इन सच केसेस इन विट्रो फर्टिलायझेशन इज यूज्ड. अशा केसमध्ये काय केलं जातं, हे फर्टिलायझेशन जे आहे ते आउट ऑफ बॉडी आर्टिफिशियली केलं जातं आणि नंतर मग तो एम्ब्रिओ जो आहे तो त्या फिमेल बॉडीमध्ये आतमध्ये इंट्रोड्यूस केला जातो. द एग ऑफ द फिमेल अँड द स्पर्म ऑफ द मेल आर मेड टू फ्यूज अंडर कंट्रोल्ड कंडिशन्स इन लॅबोरेटरी. फिमेल बॉडीतनं ओव्हम बाहेर काढलं जातं, एग बाहेर काढलं जातं. तिथं प्रोसेस दाखवली बघा, त्या सिरिंजनी त्या ओव्हरीजमधनं एक ओव्हम बाहेर काढलं जातं. दुसऱ्या बाजूला काय केलं जातं, मेल बॉडीतनं स्पर्म्स घेतले जातात आणि लॅबोरेटरीमध्ये जसं आपण प्लांटमध्ये टिश्यू कल्चर बघितलं होतं बघा, तसं लॅबोरेटरीमध्ये कंट्रोल्ड कंडिशनमध्ये ह्या दोन्हीचं फ्युजन केलं जातं किंवा त्यांचं फर्टिलायझेशन केलं जातं. द फर्टिलाइज्ड एग और झायगोट विच इज फॉर्म्ड इज ग्रोन फॉर अबाउट अ वीक इन अन एक्सटर्नल मीडियम आउटसाइड द मदर्स बॉडी. आता हे जे फर्टिलाइज्ड झायगोट जे असतं ह्याला प्रॉपर न्यूट्रिशन सप्लाय केलं जातं, प्रॉपर कंडिशन्स त्याला मेंटेन केल्या जातात आणि साधारण एक वीकपर्यंत लॅबोरेटरीमध्ये एक्सटर्नल मीडियममध्ये म्हणजे मदरच्या बॉडीच्या बाहेर एक्सटर्नल मीडियममध्ये त्याची ग्रोथ केली जाते. आफ्टर अ वीक द झायगोट इज इम्प्लांटेड इन टू द युटेरियस ऑफ द मदर. एक वीक नंतर ज्यावेळी त्याची सेल्स चांगल्या बऱ्यापैकी हेल्दी तयार होतात, तो एम्ब्रिओमध्ये कन्व्हर्ट व्हायला लागतो, त्यावेळी काय केलं जातं, ते झायगोट जे आहे ते सिरिंजमध्ये घेतलं जातं आणि मदरच्या युटेरसमध्ये ते इंट्रोड्यूस केलं जातं किंवा इम्प्लांट केलं जातं. खाली त्या पिक्चरमध्ये तुम्हाला सगळ्या प्रोसेस तिथं दाखवलेल्या आहेत बघा, त्याच्या स्टेजेस पण दाखवलेले आहेत 1, 2, 3, 4, 5, 6. त्या प्रत्येक स्टेजमधनं काय केलं जातं, हे झायगोट जे आहे हे प्रिपेअर केलं जातं, त्याची प्रॉपर ग्रोथ केली जाते, ते हेल्दी मेंटेन केलं जातं आणि प्रॉपर टायमिंगला ते त्या मदरच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केलं जातं. याच्यामुळं काय होतं, त्या एम्ब्रिओच्या ग्रोथचे चान्सेस जास्त वाढतात. The complete development of the baby takes place in the mother's body and once the development is complete, mother gives birth to the baby. आता एम्ब्रिओपासून जी पुढची काही बेबीची जी डेव्हलपमेंट आहे ही मात्र त्या मदरच्या बॉडीमध्ये युटेरसमध्ये होते आणि योग्य वेळी ती मदर काय करते, त्या बेबीला बर्थ देते. बेबीज विच आर बॉर्न युजिंग IVF आर ऑफन कॉल्ड टेस्ट ट्यूब बेबीज. हा वर्ड तुम्ही ऐकला असेल, टेस्ट ट्यूब बेबीज, बरोबर आहे ना. ह्याच्यामध्ये काय आहे, ह्या ज्या IVF टेक्निकनी ज्या बेबीज बॉर्न होतात त्यांना टेस्ट ट्यूब बेबीज म्हटलं जातं. का? कारण त्यांचं जे बेसिक फर्टिलायझेशन प्रोसेस जी आहे, झायगोट फॉर्म होण्याची जी प्रोसेस आहे ही टेस्ट ट्यूबमध्ये किंवा एक्सटर्नल कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये लॅबोरेटरीमध्ये केली जाते, म्हणून यांना म्हटलं जातं टेस्ट ट्यूब बेबीज. आता इथपर्यंत हे फर्टिलायझेशन झालं. नॅचरल नॉर्मल कंडिशनमध्ये फर्टिलायझेशन कसं होतं बघितलं. त्याच्यानंतर इन व्हिट्रो फर्टिलायझेशन आपण बघितलं. त्याच्यानंतर व्हीव्हीपारस आणि ओव्हीपारस ॲनिमल्स यांच्याबद्दल आपण थोडी इन्फॉर्मेशन घेणार आहे. Animals are classified into oviparous and viviparous based on whether the zygote develops outside or inside the body respectively. ॲनिमल्स जे आहेत हे दोन प्रकारे क्लासिफाय केले जातात. त्याच्यासाठी बेस काय आहे, त्या ॲनिमलचा जो झायगोट आहे त्याची डेव्हलपमेंट बॉडीच्या आतमध्ये होते का बॉडीच्या बाहेर होते. ज्या ॲनिमलची झायगोटची डेव्हलपमेंट बॉडीच्या आतमध्ये होते त्यांना म्हटलं जातं व्हीव्हीपारस आणि ज्यांची डेव्हलपमेंट बाहेर होते त्यांना म्हटलं जातं ओव्हीपारस. खाली पिक्चर दाखवलेले बघा, म्हणजे एग लेईंग ॲनिमल्स जे आहेत ते एक बॉडीच्या बाहेर येतं, ते आपण आता डिटेलमध्ये पुढच्या ह्याच्यात बघूया. ते एक बॉडीच्या बाहेर येतं आणि तिथं झायगोट फॉर्मेशन होतं. बाकीच्या ॲनिमल्समध्ये काय होतं, बॉडीमध्येच झायगोट फॉर्मेशन होतं आणि त्याच्यावरनं ओव्हीपारस आणि व्हीव्हीपारस असे दोन ग्रुप्स, मेजर ग्रुप्स आपल्याला ॲनिमल्समध्ये बघायला मिळतात. Cats, dogs, rats, cows, deer, humans, complete development of zygote into a young one takes place inside the mother's body. हे जे सगळे ॲनिमल्स आहेत, कॅट्स आहेत, डॉग्स आहेत, रॅट्स आहेत, काऊज, डिअर, ह्युमन्स, मंकीज, बफेलोज, एलिफंट्स, ह्यांच्यामध्ये काय होतं,
झायगोटची जी कंप्लीट डेव्हलपमेंट आहे यंग वनमध्ये होणारी, ही पूर्णपणे मदरच्या बॉडीमध्ये आतमध्ये होत असते. मदर देन गिव्स बर्थ डायरेक्टली टू द यंग वन्स. आणि नंतर काय होतं, फुल ग्रोन एम्ब्रियो किंवा फुल ग्रोन बेबीला ह्या मदर बर्थ देतात. सच ॲनिमल्स आर कॉल्ड व्हिव्हिपारस ॲनिमल्स. आणि अशा ॲनिमल्सना काय म्हणलं जातं, व्हिव्हिपारस ॲनिमल्स असं म्हणलं जातं. हे आपण 5th स्टँडर्डमध्ये, 6th स्टँडर्डमध्ये, 7th स्टँडर्डमध्ये पण सगळ्या गोष्टी शिकलेलो आहोत. दुसरा भाग कुठला, फिश, ॲम्फिबियन्स, बर्ड्स, रेप्टाइल्स. In this case, development of the zygote into a young one takes place outside the mother's body. हे जे ॲनिमल्स दिसतात आपल्याला, फिश असतात, ॲम्फिबियन्स आहेत काही लाईक फ्रॉग, बर्ड्स आहेत, नंतर रेप्टाइल्स आहेत लाईक स्नेक किंवा क्रोकोडाईल्स. ह्यांच्यामध्ये काय होतं, हे जे झायगोट आहे ह्याची यंग वनमध्ये जी डेव्हलपमेंट होते की ही कुठं होते, मदरच्या बॉडीच्या बाहेर होते. आणि त्याच्यासाठी ही ॲनिमल्स काय करत असतात, दे ले द एग्स. द डेव्हलपमेंट ऑफ यंग वन्स टेक्स प्लेस इनसाइड एग्स. ह्या एग्सच्या आतमध्ये त्या यंग वनची डेव्हलपमेंट होते. म्हणजे झायगोट फॉर्मेशन कुठं होतं, त्या एग्सच्या आतल्या बाजूला होतं आणि तिथं त्यांची डेव्हलपमेंट होते. पलीकडे स्लाइडमध्ये तुम्हाला एक पिक्चर दिसतंय बघा, ॲडल्ट हेन दाखवली आहे, तिने एग्स ले केलेली आहेत. त्या एग्समधला एम्ब्रिओ तयार होतो. तो एम्ब्रिओ तयार झाला की बाय हॅचिंग प्रोसेस ते चिक बाहेर येतात आणि त्याच्या शेजारी एग्सचं तुम्हाला इंटरनल स्ट्रक्चर दाखवले. त्याच्या आतमध्ये एम्ब्रिओ कसा तयार होतो त्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते. थोडक्यात काय, ह्या ॲनिमल्समध्ये हे जी डेव्हलपमेंट ऑफ यंग वन्स जी आहे ती एग्समध्ये होते आणि हे एग्स जे असतं हे आउटसाइड मदर्स बॉडी असतं. The young ones of these animals hatch out of the eggs when the development is complete. ज्यावेळी ही यंग वन्सची डेव्हलपमेंट त्या एग्समध्ये कंप्लीट होते त्यावेळी काय करतात, हे यंग वन्स काय करतात, आतनं एग्सचं कव्हर ब्रेक करतात आणि तिथनं बाहेर येतात. बघा खाली 2 पिक्चर दाखवलेत. एका ठिकाणी तुम्हाला ते क्रोकोडाईल्सची यंग वन्स बाहेर येताना दिसत आहेत, एका ठिकाणी ते चिक बाहेर येताना दिसतंय. आणि these animals which lay eggs are called oviparous animals. जे ॲनिमल्स अंडी देतात आणि त्याच्यातनं पिल्लं जन्माला येतात त्यांना म्हणलं जातं ओव्हिपारस ॲनिमल्स. हे आपण आधीही पाहिलेलं आहे पण इथं थोडंसं इन डिटेल आपण त्याचा रेफरन्स घेतलेला आहे. आता आपण थोडंसं बघूया यंग वन्सपासनं ॲडल्ट्सपर्यंत ह्यांची ग्रोथ जी होते त्याच्यामध्ये काय काय आपल्याला दिसून येतं. द यंग वन्स ऑफ ईच ॲनिमल स्पेसीज कंटिन्यू टू ग्रो अँड डेव्हलप इन टू ॲडल्ट्स. आता जी यंग वन्स असतात ती एकदा बर्थ घेतल्यानंतर त्यांचं ते फूड घ्यायला लागतात, त्यांचे ब्रीथ करायला लागतात, मूवमेंट करायला लागतात, इंडिपेंडंट होतात आणि त्यांची बॉडी हळूहळू ग्रो व्हायला लागते. बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं आपण बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स शिकलो होतो, त्याच्यात ग्रोथ हे एक कॅरेक्टरिस्टिक्स होतं. म्हणजे हे जे सगळे यंग वन्स आहेत ही काय होतात, हळूहळू ॲडल्ट्समध्ये डेव्हलप व्हायला लागतात. इन सम ॲनिमल्स द न्यूली बॉर्न यंग वन्स रिसेंबल ॲडल्ट्स. काही ॲनिमल्समध्ये तुम्ही बघितलं तर ॲडल्ट्स आणि त्यांची यंग वन ही सारखीच दिसतात. खाली एक पिक्चर दाखवलेलं आहे बघा, ॲडल्ट डॉग आणि त्याचं पपी हे सेम दिसत असतं किंवा बर्ड्सची जे यंग वन्स असतात ती त्या बर्ड्ससारखीच दिसत असतात. म्हणजे काय, त्यांच्यात ॲडल्ट्स आणि यंग वन्स हे एकमेकांना रिझेंबल करत असतात. मॅमल्स इन्क्लुडिंग ह्युमन्स अँड बर्ड्स आर ॲनिमल स्पेसीज इन विच द यंग वन्स लुक सिमिलर टू ॲडल्ट्स. मॅमल्स जे आहेत जसं की ह्युमन्स आहेत किंवा बर्ड्स आहेत, ह्युमन्स, कॅट्स, डॉग्स, क्रो, त्याच्यानंतर इतर जे बर्ड्स आहेत ह्यांच्यामध्ये त्यांची यंग वन्स जी असतात ही बऱ्यापैकी त्या ॲडल्ट्सला सिमिलर दिसत असतात किंवा त्यांच्यामध्ये रिझेम्बलन्स बॉडी स्ट्रक्चरमध्ये, कलरमध्ये तुम्हाला दिसून येतो. ऑन दी अदर हँड द यंग वन्स ऑफ सम ॲनिमल्स लुक व्हेरी डिफरंट फ्रॉम दी ॲडल्ट्स. काही प्राण्यांमध्ये मात्र त्यांचे जे यंग वन्स असतात ही ॲडल्ट्सपेक्षा एकदम टोटली डिफरंट दिसतात. सिल्कवर्म्स, बटरफ्लाईज, फ्रॉग्स are animal species in which young ones look very different from adults. Silkworms, butterflies, frogs ह्यांची जी यंग वन्स असतात ती मात्र ॲडल्ट ॲनिमलपेक्षा किंवा त्यांच्यामधले जे ॲडल्ट्स असतात त्यांच्यापेक्षा एकदम टोटली डिफरंट स्ट्रक्चर त्यांच्या बॉडीचं आपल्याला दिसतं. खाली पिक्चर दाखवलेलं आहे बघा, फ्रॉग दाखवलेलं आहे फुल्ली ग्रोन आणि त्याचे टॅडपोल्स दाखवलेले आहेत म्हणजे त्याची यंग वन्स दाखवलेले आहेत. दोन्हीच्या बॉडीमध्ये कुठंही तुम्हाला सिमिलॅरिटी दिसत नाही. किंवा बटरफ्लाय दाखवले, त्याचं कॅटरपिलर दाखवले, त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठंही सिमिलॅरिटी अजिबात दिसून येत नाही. The young ones of these animals undergo a series of changes to mature into adults. हे जे त्यांची यंग वन्स असतात त्यांची बॉडी एकदम टोटली डिफरंट असते. ह्यांच्या बॉडीमध्ये अनेक चेंजेस होत जातात आणि ज्यावेळी ते ॲडल्ट होतात त्यावेळी त्यांची बॉडी ही टोटली वेगळ्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसते.
The series of changes in the form or structure of an animal during its life cycle from the embryo stage to the adult stage is known as metamorphosis. ज्या ॲनिमल्सच्या लाईफ सायकलमध्ये म्हणजे ज्या ॲनिमल्सचे यंग वन्स आणि ॲडल्ट यांच्या बॉडीमध्ये जो फरक असतो हे काय होतं, जशी जशी त्या ॲनिमल्सची ग्रोथ होत जाते, जसं जसं त्या यंग वन्सची ग्रोथ होत जाते तसं तसं तुम्हाला त्यांच्या फॉर्ममध्ये आणि स्ट्रक्चरमध्ये चेंजेस होताना दिसतात. म्हणजे एम्ब्रियो स्टेजपासून ॲडल्ट स्टेजमध्ये येईपर्यंत त्यांच्या बॉडीमध्ये भरपूर चेंजेस होतात, स्ट्रक्चरमध्ये चेंजेस होतात, फॉर्ममध्ये चेंजेस होतात आणि ही जी प्रोसेस आहे ह्याला म्हटलं जातं मेटॅमॉर्फॉसिस. नीट लक्षात ठेवा. खाली फ्रॉगची लाईफ सायकल दाखवली बघा. एग्ज आहेत, नंतर एम्ब्रियोज तयार झाले, त्याच्यापासून टॅडपोल तयार झालाय, त्याच्यानंतर तुम्हाला दिसते त्या टॅडपोलला लेग्स तयार झालेले आहेत, 2 लेग्स आधी दिसतात, मग 4 लेग्स दिसतात आणि मग तो यंग फ्रॉगमध्ये आणि ॲडल्ट फ्रॉगमध्ये कन्वर्ट झालेला तुम्हाला दिसून येईल. ही जी सगळी प्रोसेस आहे दिस इज कॉल्ड मेटॅमॉर्फॉसिस. अ फ्रॉग बिगिन्स इट लाईफ सायकल ॲट द एग स्टेज. फ्रॉगची लाईफ सायकल कुठून सुरुवात होते? एग्सपासून. म्हणजे ॲडल्ट फ्रॉग जो आहे तो एग्स घालतो तिथपासून त्यांची लाईफ सायकल तयार होते. द एम्ब्रियो इनसाइड फ्रॉग एग डेव्हलप्स इनटू अ टॅडपोल. त्या फ्रॉग एग्समध्ये स्पर्मचं एंट्री होते, झायगोट तयार होतं आणि त्याच्यापासून जो एम्ब्रियो तयार होतो त्याच्यापासून सगळ्यात पहिल्यांदी जी स्टेज तयार होते दॅट इज कॉल्ड टॅडपोल. तुम्हाला तिथं खाली पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा. द टॅडपोल देन हॅचेस आउट ऑफ द एग. हे त्या एग्समध्ये टॅडपोल तयार झाले की ते काय करतात, त्या एगमधनं बाहेर पडतात. टॅडपोल डिफर्स फ्रॉम ॲडल्ट फ्रॉग इन स्ट्रक्चर अँड अपीअरन्स. आता हे टॅडपोल जे असतात ह्यांचं बॉडी स्ट्रक्चर इट इज लाईक अ फिश आणि ग्रोन फ्रॉगचं बॉडी स्ट्रक्चर इट इज लाईक अन ॲनिमल. डिफरंट, टोटली डिफरंट असतं. त्यामुळं ह्यांच्या स्ट्रक्चरमध्ये आणि अपीअरन्समध्ये तुम्हाला फरक दिसून येतो. इट अंडरगोज अ सिरीज ऑफ चेंजेस ऑर मेटॅमॉर्फॉसिस टू डेव्हलप इन टू द ॲडल्ट फ्रॉग. आता हे टॅडपोल्स जे असतात ह्यांच्या बॉडीमध्ये स्लोली चेंज होत जातो, मेटॅमॉर्फॉसिस होतं आणि त्यांचं ॲडल्ट फ्रॉगमध्ये रूपांतर होतं. खाली जे पिक्चर दाखवलंय त्याच्यात पहिला तुम्हाला एक टॅडपोल दिसतोय, नंतर त्याला लॉंग टेल आहे, त्या टेलच्या बरोबर दुसऱ्या स्टेजमध्ये त्याला मागचे 2 हाइंड लिव्स तुम्हाला आलेले दिसत आहेत. ते हँड लिव्स ग्रो होतात, नंतर 4 लिव्स तयार होतात, मग हळूहळू ती टेल त्याची शॉर्ट होत जाते आणि तो फुल फ्रॉगमध्ये ग्रो झालेला तुम्हाला दिसतोय. टॅडपोल्स हॅव टेल्स टू स्विम अँड गिल्स टू ब्रीद इन वॉटर. हे ते टॅडपोल्स असतात, यांना पाण्यामध्ये स्विम करण्यासाठी टेल असते, प्लस पाण्यामध्ये ब्रीदिंग करण्यासाठी त्यांना माशासारखे, फिशसारखे गिल्स सुद्धा तुम्हाला दिसून येतात. म्हणजे टॅडपोलची जी बॉडी आहे इट रिसेंबल्स टू द फिश बॉडी, कारण त्यांची पूर्ण डेव्हलपमेंट ही वॉटरमध्ये होत असते आणि त्यासाठी त्यांना मुवमेंटसाठी, ब्रीदिंगसाठी जे काही आवश्यक आहे ते सगळे ऑर्गन्स टॅडपोल्सना अवेलेबल असतात. टॅडपोल्स मॅच्युअर्स इट लुजेस इट्स टेल अँड डेव्हलप्स लिम्स अँड लंग्स. जसं जसं टॅडपोल मॅच्युअर होत जातं तसं तसं त्यांची टेल ही काय होत जाते, शॉर्टन होत जाते आणि त्यांचे लिम्स डेव्हलप व्हायला लागतात आणि लंग्स सुद्धा डेव्हलप व्हायला लागतात. द टॅडपोल ट्रान्सफॉर्म्स इनटू अ यंग फ्रॉग विच मॅच्युअर्स इनटू द ॲडल्ट फ्रॉग. आता हे टॅडपोल जे आहेत हे स्लोली काय होतात, यंग फ्रॉगमध्ये ट्रान्सफॉर्म होतात आणि नंतर मग त्यांच्यापासून ॲडल्ट फ्रॉग हा तयार होतो. या स्टेजेस तुम्हाला खालच्या पिक्चरमध्ये तिथं दिसत आहेत बघा सगळ्या. आता काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आपण थोड्याशा स्टडी करूयात. ह्युमन्स ऑफन कन्झ्युम एग्स लेड बाय हेन्स. आपण जे ह्युमन्स जे एग्स खातो ही हेन्सची मॅक्झिमम खातो किंवा काही डकची पण आपण कन्झ्युम करतो. वेगवेगळ्या ॲनिमल्सची एग वेगवेगळ्या ठिकाणी खाल्ली जातात. दीज एग्स आर जनरली अनफर्टिलाइज्ड चिकन एग्स. जी एग्स आपण खातो ती अनफर्टिलाइज्ड एग्स असतात. खाली पिक्चर दाखवलेले बघा चिकन एग्स. आतमध्ये तो योक दिसतोय येलो, व्हाईट आणि त्याच्या बाहेर तुम्हाला बाकीचं त्याचं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. हेन्स ले एग्स विथ ऑर विदाउट फर्टिलायझेशन. आता ज्या हेन्स ज्या एग्स घालतात त्या एकतर फर्टिलाइज्ड एग्स असतात किंवा अनफर्टिलाइज्ड एग्स असतात. For the eggs to be fertilized, the fusion of the male and the female gametes must take place within the body of the hen. ते एग फर्टिलाइज होण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये झायगोट तयार होण्यासाठी हे मेल आणि फिमेल गॅमेट्सचं हेनच्या बॉडीमध्ये फ्युजन होणं गरजेचं असतं. म्हणजे जोपर्यंत मेल गॅमेट इंट्रोड्यूस होत नाही फिमेलच्या बॉडीमध्ये तोपर्यंत त्या एग्सचं फर्टिलायझेशन होऊ शकत नाही. Hens in poultry farms generally don't come in contact with the male rooster for fertilization to take place. पोल्ट्रीमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथं सगळ्या फिमेल हेन्स तुम्हाला ठेवलेल्या दिसतील. तिथं तुम्हाला रूस्टर दिसत नाही. त्यामुळं तिथं फर्टिलायझेशन होण्याचे चान्सेस हे कमी असतात.
इवन इफ फर्टिलायझेशन डज नॉट टेक प्लेस द हेन लेज द अनफर्टिलाइज्ड एग. आता ते एग तर त्या हेनच्या बॉडीमध्ये तयार झालेलं आहे, पण फर्टिलायझेशन होत नाही. मग हेन काय करते, ते अनफर्टिलाइज्ड एग जसं आहे तसं ती आपल्याला देते. म्हणजे जिथं रूस्टर नसेल तिथं जे हेन्स एग्ज ले करतात ती सगळी अनफर्टिलाइज्ड एग असतात. अनफर्टिलाइज्ड एग्ज आर युज्ड फॉर ह्युमन कन्झम्पशन आणि ही अनफर्टिलाइज्ड एग्ज आपण खाण्यासाठी वापरत असतो. इफ अ रूस्टर इज प्रेझेंट ऑन अ पोल्ट्री फार्म, फार्मर्स सेपरेट द फर्टिलाइज्ड चिकन एग्ज बाय अ प्रोसेस कॉल्ड कॅन्डलिंग. जर पोल्ट्री फार्ममध्ये रूस्टर असेल आणि जर त्यांचं फ्युजन झालं मेल अँड फिमेल गॅमिटचं, तर जे हेनच्या बॉडीमधनं एग बाहेर पडतं ते फर्टिलाइज्ड चिकन एग असतं. अशी एग्स त्यांना फार्मर्सना सेपरेट आउट करायला लागतात आणि ती कुठल्या प्रोसेसने केली जातात, तर कॅन्डलिंग ह्या प्रोसेसने केली जातात. सिंपल आहे. लाईट सोर्सच्या अगेन्स्ट जर तुम्ही ते एग जर पकडलं तर त्याच्या आतमध्ये काय आहे हे तुम्हाला दिसतं. इथं खाली ती प्रोसेस दाखवलेली आहे बघा. डे 3ला कसं दिसतं, 6ला फर्टिलाइज्ड एग कसं दिसतं, 8ला कसं दिसतं, 10 डेजचं कसं दिसतं, 15 डेजचं कसं दिसतं आणि आज जे काही स्ट्रक्चर दिसतं त्याच्यावरनं ते एग फर्टिलाइज्ड आहे का अनफर्टिलाइज्ड आहे हे ठरवलं जातं आणि ती सेपरेट आउट केली जातात. ह्या प्रोसेसला म्हणलं जातं कॅन्डलिंग. लक्षात आलं तुमच्या? तर इथं हा चॅप्टर संपला. ह्या पार्टमध्ये आपण काय काय बघितलं? सगळ्यात पहिल्यांदा बघितलं आपण फर्टिलायझेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर बघितलं आपण त्या फर्टिलायझेशनमधले एक्सटर्नल आणि इंटरनल फर्टिलायझेशन म्हणजे काय ते बघितलं, त्याच्यातले डिफरन्सेस बघितले. नंतर ह्युमन बॉडीत फर्टिलायझेशन कसं होतं, एम्ब्रियोची डेव्हलपमेंट ह्युमन बॉडीत कशी कशी होत जाते, किती दिवस त्या डेव्हलपमेंटला लागतात, बर्थ कधी होतो, त्याच्यानंतर त्याचं फर्टिलायझेशनमुळे तो यंगवन जो आहे तो मदर आणि फादरचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे इनहेरिट करतो ते आपण बघितलं. त्याच्यानंतर जर ह्या नॉर्मल फर्टिलायझेशनमध्ये प्रॉब्लेम असेल तर इन विट्रो फर्टिलायझेशन कसं युटिलाइज केलं जातं. त्याच्यानंतर आपण बघितलं व्हिव्हिपारस आणि ओव्हिपारस ॲनिमल्स म्हणजे काय आणि सगळ्यात एंडला आपण हेन्सबद्दल किंवा ते जे एग्ज आपण कन्झ्युम करतो त्याच्याबद्दल काही इंटरेस्टिंग पार्ट बघितला. त्याच्यामध्ये यंग वन टू ॲडल्टची डेव्हलपमेंट कशी होती ह्या ॲनिमल्समध्ये ते पण आपण काही पार्ट आपण बघितला. त्याच्यामध्ये फ्रॉगचं आपण एक्झाम्पल घेतलं. टॅडपोल टू ॲडल्ट फ्रॉग डेव्हलपमेंट कशी होते हे पण आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. आता ह्याचा व्हिडिओ, त्याच्यानंतर स्लाइड्स, क्विज, वर्कशीट हे सगळं आपल्या पोर्टलवरती अपलोड केलेलं आहे. ते नीट बघा, हे व्हिडिओज नीट स्टडी करा, हा पूर्ण चॅप्टर व्यवस्थित स्टडी करा, कारण इथनं पुढं बायोलॉजीमध्ये ह्या बेसिक इन्फॉर्मेशनवरती बरेचसे चॅप्टर्स 9थमध्ये, 10थमध्ये, 12थमध्ये ह्या तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळं बेस हा तुमचा क्लिअर असला पाहिजे. ह्या आयडियाज सगळ्या हे व्हिडिओज पुन्हा पुन्हा बघून क्लिअर करून घ्या. सो फ्रेंड्स, here ends the chapter Reproduction in Animals. Thank you.